चंद्रोबा आल्या ना चुकून त्यांनी बघितलं. अरे म्हणे हे काय असं चाललंय, तिथं प्रकाश दिसतोय. घाबरून गेले ते, घाबरून गेले. म्हणे अरे बाबा आता असं आहे. मग एक साईडला खडकाच्या आडून बघत राहिला. स्वामींना त्या त्यांनी ओवाळलं. पाचशे कळीव चोळीवा रत्नाचं खचित हे सर्व ओवाळले. त्या गुप्त झाल्यावर मग म्हणे मग स्वामी निघाले तिथून. पूजा अवसर झाले होते, देवतेने केला, स्वामींना ओवाळलं आणि मग त्या गुप्त झाल्या. आणि हे स्वामी निघाल्यावर चंद्र आला. म्हणजे तू का शिकायला स्वामी म्हणाले. अरे मी म्हणे आता तर आता म्हणजे तो बघितलं म्हणले. अरे म्हणे असं असलं ना बाई साला काय सांगू नको, सांगू नको म्हटलं. ते म्हणले असं नाही, मला नाही सांगायचं, खोटं काय बोला पण सांगू नको तेवढं. ते बी गेले स्वामी. त्याच्या मागे चंद्रोबा गेले, बसले गुंफेत. तेवढं ते स्वामी त्याला चंद्रोबा लागले हसायला. अरे असं काय हसायला लागले. बाईचा म्हणली देवा हे चंद्रोबा कसे काय असतात. मग स्वामींनी वस्तुस्थिती घडलेली देवद्रोणीची ती सर्व सांगितलेली. आणि मग स्वामी म्हणे असं परत टाकून जाऊ नका. त्यावेळेस स्वामी म्हणे इथून पुढं तुम्हाला टाकणार ना याची ती देवद्रोणीची आपण ती देव करायला चाललेला आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. या ठिकाणी बाबांनी देवद्रोणीची लीळा सांगितली आहे. आता सध्या आम्ही स्थानवंदन करत आहोत डोमेग्राम. हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.